तुम्हाला पण अशा प्रकारचा झिरो ऑइल पराठा बनवायचा आहे का? असा मऊ लुसलुशीत पराठा बनवण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि असा छान न फाटणारा पराठा आपल्याला बनवायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे आलू उकडून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आलू किती छान उकडल्या गेलेले आहेत. हे आलू छान उकडून झाल्यानंतर थंड करायचे आहे. थंड केल्यानंतर याच्या आपल्याला पूर्ण साली काढून याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर थंड झाल्यानंतर मी याला व्यवस्थित स्मॅश करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित स्मॅश झालेलं आहे. यानंतर यामध्ये जिरा, धना आणि चिली पावडर, टर्मरिक, सौंफ पावडर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. वरून थोडा कोथिंबीरसुद्धा टाकायचा आहे आणि चिरलेला कांदा असल्यास तोही टाका. त्यानंतर यामध्ये मी धना आणि सौंफची पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. त्यानंतर एक आटा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. आता पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पराठ्याचं सारण भरायचं आहे. सारण एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे, त्यामुळे हे आपल्या कणकीला व्यवस्थित चिटकेल. आता हे सर्व तयार झाल्यानंतर आपण याला लाटून घेऊया. हा सॉफ्ट पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने न दाबता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता याला शेकून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तावा गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण पराठ्याला छान शेकून घेऊया. दोन्हीही बाजूने व्यवस्थित शेकून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पराठा एकदम व्यवस्थित झालेला आहे. इथे मी फक्त 1 चम्मच तुपाचा वापर केलेला आहे. कुठेही इथे तेलाचा वापर केलेला नाही. तुम्ही बघू शकता पराठा एकदम छान झालेला आहे. हा पराठा शेकून झाल्यानंतर अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपण हाताने सुद्धा याला आपण दाबलं तरी आपला पराठा सॉफ्टच झालेला आहे. हा व्यवस्थित पराठा झाल्यानंतर ह्या टिफिनमध्ये तुम्ही मुलांना देऊ शकता, पॅक करू शकता आणि जेवणातही स्वतः आपल्या घेऊ शकता. तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.